हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण साऊथ इंडियन नाश्ता रेसिपी बनवणार आहोत। त्यामध्ये आपण साधा किंवा प्लेन ऑनियन उत्तप्पा व त्यासोबतच मसाला ऑनियन उत्तप्पा कसा बनवायचा ते बघूयात। सर्वात आधी उत्तप्प्याचे बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1 ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी व्यवस्थित निवडून घेतले आहेत व आपण हे पातेल्यामध्ये घालून घेणार आहोत। तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण तांदूळ भिजण्यासाठी यामध्ये जास्तीचं पाणी घातलेलं आहे। इथे 1/4 ग्लास उडदाची डाळ मी घेतलेली आहे। उडदाच्या डाळीमध्ये 2 टेबलस्पून हरभरा डाळ मी घेतलेली आहे। हरभरा डाळ ऑप्शनल आहे। डाळी सुद्धा स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये भिजण्यासाठी एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे। अर्धा ग्लास पोहे सुद्धा आपण भिजवून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं आपण पाणी जास्त घालायचं आहे, त्यामुळे ते छान फुलतात। या सर्व जिन्नस आपण 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत। 4 ते 5 तासानंतर तांदूळ छान भिजले आहेत, तुम्ही बघू शकता। यासोबत डाळ सुद्धा छान भिजली गेलेली आहे। बघू शकता पोहे सुद्धा अगदी छान फुलले आहेत, त्यामुळे ते मिक्सरमध्ये लवकर बारीक होतात। सर्वात आधी आपण इथे तांदूळ दळून घेणार आहोत। तांदूळ ऑलरेडी भिजलेले असतात, त्यामुळे दळण्यासाठी आपण इथे फक्त अर्धी पळी पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे फाईन पेस्ट आपण बनवायची आहे। एका पातेल्यामध्ये आपण हे दळलेले तांदूळ काढून घेऊया। अशाच प्रकारे मी उरलेले तांदूळ सुद्धा दळून घेतलेले आहेत। आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ सुद्धा दळून घेऊया। डाळ सुद्धा अशा प्रकारे बारीक दळून घ्यायची आहे। दळलेले तांदूळ ज्या पातेल्यामध्ये घातले आहे त्यामध्येच आपण ही डाळ सुद्धा काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण भिजवलेल्या पोह्यांची सुद्धा फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्यामध्ये सुद्धा आपण दळताना गरजेनुसार पाणी ॲड करणार आहोत। भिजवलेल्या पोह्यांची सुद्धा छान पेस्ट तयार झाली आहे। दळलेले पोहे सुद्धा आपण पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण हे सर्व बॅटर व्यवस्थित एकत्र करून घेऊया। फिरवताना आपण एका दिशेने क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज मिक्स करणार आहोत। 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। उत्तप्प्याचं बॅटर जास्त घट्ट नसते किंवा जास्त पातळसुद्धा नसते। आपण इथे मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवणार आहोत। अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी आहे। यानंतर आपण बॅटर फर्मेंटेशनसाठी ठेवूया। तुम्हाला जर इन्स्टंट फर्मेंटेशन हवं असेल तर तुम्ही यामध्ये इनो घालू शकता किंवा बेकिंग पावडर घालू शकता। आपण हे बॅटर नॅचरली फर्मेंट करणार आहोत, त्यासाठी 7 ते 8 तास आपण हे बॅटर असंच भिजू देणार आहोत। 7 ते 8 तासानंतर बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे। पण हे बॅटर दुसऱ्या पातेल्यामध्ये शिफ्ट करूया। तुम्ही बघू शकता व्यवस्थित फर्मेंट झाल्यामुळे हे बॅटर अगदी छान फ्लफी बनलं आहे। आता उत्तप्पा बनवण्याआधी आपण यामध्ये मीठ ॲड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्वात आधी आपण साधा ओनियन उत्तप्पा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली कोथिंबीर। उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारचा डोसा तवा घेतलेला आहे। तवा आपण मीडियम हीट करणार आहोत, खूप जास्त हीट करायचा नाही आहे। त्यामुळे उत्तप्प्यासाठी बॅटर घेताना दरवेळेस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व पळीने अशा प्रकारे सेंटरवर आपण बॅटर सोडणार आहोत। अशा प्रकारे हळूवार एकसारखे आपण बॅटर सर्व बाजूने पसरवणार आहोत। यावेळेस गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। सर्वात आधी आपण थोडीशी जिरेपूड ॲड करूया। बारीक चिरलेला कांदा आपण अशा प्रकारे पसरवून घालणार आहोत। बारीक चिरलेले हिरवी मिरची सुद्धा आपण यावर घालणार आहोत। यानंतर स्पॅटुलाने आपण अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे, ज्यामुळे पलटताना कांदा निघणार नाही। उत्तप्पा पलटण्याच्या अगोदर आजूबाजूची सर्व लेअर सुकायला हवी। यावर मी तेल घालत आहे, तुम्ही बटर सुद्धा घालू शकता। जेव्हा उत्तप्प्याच्या कडा बाजूने वरती येतील तेव्हाच आपण उत्तप्पा पलटायचा आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण उत्तप्पा पलटून घेऊयात। तुम्ही बघू शकता तिचे छान गोल्डन कलर आलेला आहे। मागील बाजूने सुद्धा 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित भाजल्यानंतर आपण उत्तप्पा पलटवून घेणार आहोत। उत्तप्पा दोन्ही बाजूने छान भाजला गेलेला आहे। आता आपण उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेन ओनियन उत्तप्पा अगदी रेडी आहे। त्यानंतर आपण मसाला ओनियन उत्तप्पा कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया। त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाला ओनियन उत्तप्पाला तुम्ही हवं तसं कस्टमाइज करू शकता। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले व मिरची घालू शकता।
यामध्ये मी हाफ टेबलस्पून जिरेपूड घालत आहे, हाफ टेबलस्पून लाल मिर्च पावडर, याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला ओनियन उत्तप्पाचा मसाला आता रेडी आहे. इथे देखील आपण तवा मीडियम हीटेड ठेवणार आहोत. खूप जास्त गरम करायचा नाही आहे. पपळीने अशा प्रकारे बॅटर मध्यभागी घालून व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. साधा ओनियन उत्तप्पा आपण जसं बनवतो त्याच प्रकारे हा सुद्धा उत्तप्पा बनवायचा आहे. यावर आता आपण बनवलेला कांदा मसाला घालून घेऊया. या मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. यावर तुम्ही छान तेल सोडायचं आहे. तुम्ही हवं तर बटरसुद्धा यूज करू शकता. ते 5 मिनिटांनी उत्तप्पा मागच्या बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. उत्तप्पाला छान गोल्डन कलर आलेला आहे. उत्तप्पा तव्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायला विसरू नका, अन्यथा उत्तप्पा मागच्या बाजूने डागू शकतो. या साईडने सुद्धा 4 ते 5 मिनिटं भाजल्यानंतर आपण उत्तप्पा पलटून घेऊयात. उत्तप्पा छान भाजला गेलेला आहे. उत्तप्पा प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला हा प्लेन ऑनियन उत्तप्पा व त्यासोबतच मसाला ऑनियन उत्तप्पा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.